नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार. डोळ्यांचीच भाषा कशी असते, शब्दावाचून कळले सारे असं आपण म्हणतो, ती ही भाषा. डोळ्यांमुळे ओळखही होते. कशी? बोलके डोळे, वेंधळे डोळे, जुलमी डोळे, बेरके डोळे, कलंदर डोळे, बिलंदर डोळे, ह्या सगळी जी ओळख आहे व्यक्तीची ती या दोन डोळ्यांमधून होते. मंडळी, मुळात जेव्हा आपण कुठल्याही आपल्या अवयवावर लक्ष देतो तेव्हा एक लक्षात येतं की अवयवाचं कार्य जे आहे ते सुरळीत सुरू असतं तेव्हा त्याचं अस्तित्व तितकंच आपल्याला जाणवत नाही. मात्र त्याला इजा होते, दुखापत होते किंवा त्याच्या कार्यामध्ये काही बाधा निर्माण होते, व्यत्यय येतो, त्यावेळी त्या अवयवाचं महत्त्व लक्षात येतं. डोळ्यांविषयी जेव्हा आपण बोलतो तेव्हा डोळ्यांची भाषा ही फार मोठी आहे. कशी मोठी आहे? तर शब्द असोत, व्यक्तिमत्व असोत, आपली ओळख असो किंवा आपलं ज्ञान समृद्धीच्या दिशा असो, या सगळ्या बाबतीमध्ये डोळ्यांचं स्थान हे अव्वल मानलं जातं. मात्र जे आपल्याला ओळख देतात, ज्यांच्यामुळे आपण जगाकडे बघत असतो, ज्यांचं महत्त्व एवढं आहे की जे डोळे जे आहेत ते डोळे जेव्हा मृत्यूनंतरही दान दिले जातात तेव्हा ती व्यक्ती श्रेष्ठ मानली जातेच, पण त्याचबरोबर त्या व्यक्तीला अतीव समाधान देणारे हे डोळे असतात. म्हणजेच हा अवयव महत्त्वाचा आहे आणि त्याची जपणूक करणं आणि तो इतरांच्या बाबतीत सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे हे जाणून दानाकडे पावलं उचलली जाणं हेही सगळंच महत्त्वाचं ठरतं. 1 एप्रिल ते 7 एप्रिल हा अंधत्व प्रतिबंध सप्ताह आहे आणि त्या निमित्ताने आजचा हा विशेष भाग आहे. अंधत्व निवारण सप्ताहानिमित्त अंधत्व निवारण जनजागृती. आणि याविषयी माहिती करून देण्यासाठी एक असंच व्यक्तिमत्व ज्यांची ओळख, नावच सगळं काही आहे. पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने सर, नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. सरांना आपण जाणतो, जसं मी म्हटलं की नाव हीच त्यांची मोठी ओळख आहे. त्यांचं कार्यकर्तृत्वाचा आपल्याला सगळ्यांनाच परिचय आहे, पण औपचारिक परिचय करून देते ते म्हणजे सर जे रुग्णालय अधिष्ठाता या नात्याने तिथे कार्यरत आहेत. ग्रामीण भागात, जगात, देशात सगळीकडे नेत्र शल्य चिकित्सेद्वारे त्यांनी आपलेच विक्रम पुन्हा पुन्हा आपणच मोडून काढलेले आहेत. आज जेव्हा आल्यावर सरांशी मी बोलत होते तेव्हा सरांना मी आजचा आकडा काय आहे असं विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे की आजवर 1,45,000 यशस्वी शस्त्रक्रिया सरांच्या हातून पार पडलेल्या आहेत. गरिबांची सेवा करणारे डॉक्टर आणि मान्यवरांनी सुद्धा प्राधान्य दिलेले डॉक्टर अशी डॉक्टरांची ओळख आहे. आज आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे की डोळ्यांची काळजी आणि अंधत्व निवारण जनजागृती या संदर्भामध्ये सरांचं आपल्याला मार्गदर्शन मिळत आहे. तुमचे प्रश्न जे आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचवा या दूरध्वनी क्रमांकाच्या माध्यमातून. 24908050 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून संपर्क साधताना 022 हा एसटीडी कोड तुम्हाला माहिती आहेच. छोटीशी विनंती, नेहमीप्रमाणे प्रश्न विचारताना टीव्ही सेटचा आवाज थोडासा कमी ठेवा जेणेकरून आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल. त्याचबरोबर विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहेत. तेव्हा डोळ्यांची भाषा जाणून घेऊया डॉक्टर लहाने यांच्याकडून. सर, जेव्हा आपण अंधत्व निवारण सप्ताह आता म्हणत आहोत, या सप्ताहाच्या निमित्तानं याचं उद्दिष्ट आणि अंधत्व याविषयी जाणून घ्यायला आवडेल. नाही, आता हे जे सप्ताह आपण 1986 पासून जो साजरा करत आलो, अंधत्व नियंत्रण कार्यक्रम, याचं कारणच असं आहे की अंधत्व जे आहे ते आज वाढत चाललं आहे. आणि वाढत चाललं आहे म्हणजे किती वाढत चाललं आहे तर याची आपण जर विचार केला तर आज मिलियन्स लोक अंध होत आहेत. तर हे अंधत्व का येत आहे तर हे येऊ नये, तर हे येऊ नये याच्यासाठी आपण प्रिव्हेन्शन केलं पाहिजे आणि त्यासाठी हा सप्ताह आपण साजरा करतो. आणि या सप्ताहामध्ये अंधत्व का येतं याची माहिती सर्व जनतेला व्हावी. ते आपला त्यावर काही उपाय आहेत का, अंधत्व आले असेल तर ते कसं कमी करायचं, त्यावर काय उपाय आहे, आणि अंधत्वाचे सगळे काय प्रकार आहेत का, किंवा हे अंधत्व म्हणजे काय. तर आपण जर पाहिलं की आपण जेव्हा पाहतो तर तेव्हा प्रत्येक गोष्ट दिसते, पण आपण डोळे बंद केले तर आपण 1 मिनिटही ते सहन करू शकत नाही. आणि ज्यांना अंधत्व आहे त्यांच्यासमोर हा जो अंधार आहे हा कधीही न जाणारा, न संपणारा अंधाराचा समुद्र त्यांच्यासमोर आहे. तर तसं ज्यांना दृष्टी आहे त्यांना येऊ नये आणि येऊ नये यासाठीचे उपाय, यासाठी हा अंधत्व सप्ताह आपण साजरा करत असतो. अंधत्वावर मात यासाठी हा सप्ताह. अंधत्व येतं म्हणजे नेमकं काय होतं सर?
अंधत्व येतं म्हणजे काय असतं की आता आपली दृष्टी आहे, तर दृष्टीमध्ये आपण पाहतो, पण अंधत्वामध्ये कसं असतं की दिसण्याचं कमी होऊन जातं. तर अंधत्वामध्ये बरेचसे असे प्रकार आहेत की ज्यामध्ये रात्री दिसत नाही, बरं. कधी दिवसा दिसत नाही. अंधत्व हे जन्मत असतं अच्छा. किंवा अंधत्व हे जन्मानंतर येतं. तर असे सर्व प्रकारचे अंधत्व. अंधत्व असणं म्हणजे आपल्याला पुढचा नुसता प्रकाशही न दिसणं. आता आपण जो बघतो आहोत त्यामध्ये आपल्या सर्व प्रकारचे जे काही गोष्टी दिसतात त्याही पेक्षा पुढे जाऊन आपला प्रकाशही न दिसणं, त्याला आपण अंधत्व म्हणायचं. तर असं याला आपण अंधत्व म्हणतो. आणि मला असं वाटतं की हे जे अंधत्व आहे, तर हे अंधत्व येणं म्हणजेच आपलं दृष्टी निघून जाणं असा त्याचा अर्थ होतो. सो याचे हे वेगवेगळ्या कारणास्तव अंधत्व येऊ शकतं. तुम्ही आता उल्लेख केला तसं आपण टप्प्याटप्प्याने जाणून घ्यायला मला आवडेल तुमच्याकडून की म्हणजे लहान मुलांमध्ये अंधत्व कशा प्रकारे होऊ शकतो आजच्या काळामध्ये. अंधत्व लहान मुलं जे आहेत त्याच्यामध्ये दोन प्रकारचं अंधत्व असतं. एक प्रकारचं अंधत्व आहे की लहान मूल जन्मतः अंध जन्मू शकतं. अच्छा. तर जन्मतः अंध जन्मत असताना आपण पाहिलं आहे की लहान मुलाचे डोळे एकदम लहान असतात, की डोळे आपण हरभऱ्यासारखे किंवा छोटे डोळे असतात. एक दुसरं असं आहे की अंध मुलांचा जो बुबुळ आहे ते पांढरं झालेलं असतं, ते जन्मतः झालेलं असतं. किंवा लहान मुलाला जन्मताच मोतीबिंदू असतो, लहान मुलाला जन्मताच काचबिंदू असतो. तर या जे आजार आहेत, तर या आजारामुळे जन्मतः अंधत्व येतं. जन्मल्यानंतर जे अंधत्व येतं तर त्यामध्ये आपण म्हणतो की मोतीबिंदू हा वाढ जशी होते तशा प्रकारचा मोतीबिंदू होतो. वाढ होत असताना काचबिंदू होतो. वाढ होत असताना आणखी एक गोष्ट लहान मुलांच्यात होते, ते म्हणजे अजीवनसत्व. अजीवनसत्व कमी असल्यामुळे अंधत्व येतो किंवा पुढे जाऊन डोळ्याला मार लागल्यामुळे पण अंधत्व येतं. तर असे जे प्रकार आहेत वेगवेगळे लहान मुलांचे अंधत्व येण्याचे प्रकार आहेत. तर यामधले काही अंधत्व जे आहेत हे जन्मतः जे अंधत्व आहेत हे त्या अंधत्वावर आपला उपाय करता येत नाही, असे काही अंधत्व आहेत. आणि ज्या अंधत्वावर आपला उपाय करता येतो असे काही अंधत्व आहेत. आणि आपण बघतो की मोठ्यापणी जे आहे, तर मोठ्यापणी जे अंधत्व येतं की आपण बघतो आहोत की मोतीबिंदू 62% या मोतीबिंदूमुळे अंधत्व येतं. काचबिंदू यांनी 14% अंधत्व येतं. मधुमेह यांनी 12% अंधत्व येतं. त्याचबरोबर जे आपण म्हणतो की मार लागला किंवा इतर जे आजार होतात त्यांनी 6% अंधत्व येतं. किंवा अजीवनसत्व आणि इतर ज्या बाबी आहेत त्यांनी 4% अंधत्व येतं. तर असं जे अंधत्व आहे, तर हे अंधत्व यामध्ये काही अंधत्व हे आपण उपाय करू शकतो आणि काही अंधत्वावर आपला उपाय करणं शक्य नसतं. कार्यक्रमामधला पहिला फोन आलाय, तुमच्या परवानगीने तो घेते. लातूरहून आपल्याला फोन आलेला आहे. नमस्कार. बोला. नमस्कार, बोला. हा, मी उदगीरहून विलास पानगावकर बोलतोय. बोला. माझ्या आईचं वय 94 वर्ष आहे. हा, बोला. तिच्या दोन्ही रेटिनाचं ऑपरेशन झालेलं आहे. डॉक्टर सताळकरनी केलंय उदगीरला आणि एकदा सांगलीला. हो. तर आता तिला एकदम असं धुसर म्हणजे काय बिलकुल दिसत नाहीये. तर याच्यामध्ये काय उपाय काही करता येईल का आपल्याला? नाही, आता दोन गोष्टी अशा आहेत की तुमच्या आईचं वय खूप जास्त आहे, रेटिनाच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. तर रेटिनाच्या शस्त्रक्रिया झाल्यानंतर रेटिनावर जो पाठीमागे जो पडदा असतो त्या पडद्यामध्ये जो रंग असतो हा रंग उडून जातो वयामानाप्रमाणे. आणि रंग उडून गेल्यानंतर जसं आरशाच्या पाठीमागे रंग नसेल तर आपला चेहरा दिसत नाही, तसाच चेहरा डोळ्यामध्ये दिसत असतो. आणि तो दिसत नसल्यामुळे ती दृष्टी कमी होत चाललेली आहे. आणि हे वयामानाप्रमाणे येणारं अंधत्व आहे. या अंधत्वावर मात करता येत नाही. पण त्यांना निश्चित आहे की मोठ्या नंबरचा चष्मा दिला तर त्यांना जवळचं दिसू शकतं, दूरचं दिसण्यासाठी मात्र कठीण आहे. यासाठी दुसरा काही उपाय नाही. आणि योग्य वैद्यकीय सल्ल्याने त्यांनी ह्या गोष्टी पुढे जायला हवं. मला असं वाटतं की तुम्ही दोन ठिकाणी दाखवलंच आहे, दोघंही डॉक्टर चांगले आहेत. आणि मला असं वाटतं की तुम्ही यावर पुन्हा डॉक्टर सताळकरांना दाखवा. आणि ते माझे गुरु आहेत, त्यांनी मला शिकवलं आहे. तर मला असं वाटतं की ते बरोबरच उपाय करतील. पण रेटिनावर असा उपाय नाही आहे. सर, रेटिनाचा जेव्हा मुद्दा निघतो तेव्हा प्रत्येक वेळी त्याचं महत्त्व फार कायम सांगितलं. डोळा म्हणजे रेटिना असं एक काहीसं आमच्या ऐकिवात आहे. त्याविषयी थोडं अधिक जाणून घ्यायला आवडेल. आता आपण जसं म्हणतो की डोळा जो आहे, तर डोळा बनत असताना पुढचा जो भाग आहे आपला तो पारदर्शक भाग असतो, कॉर्निया म्हणतो. त्याच्यानंतर लेन्स असतो,
जो लेन्स आहे की तो आपलं कमी जवळ आणि दूर बघण्याचं काम करत असतो. पण हे सर्व जे दिसतं आपला ते मेंदूमध्ये दिसतं, डोळ्यामध्ये दिसत नाही. डोळा फक्त फोटो काढण्याचं काम करतो आणि फोटो काढण्याचं काम रेटिना करत असतो. रेटिनामध्ये 10 वेगवेगळे लेयर्स असतात आणि त्याच्यामध्ये एक पिगमेंट लेयर्स असतो. तर हा जो रेटिना आहे हा रेटिना तुटला तर दृष्टी येत नाही. अच्छा. तसंच या रेटिनावर जसं वृद्धपणी याच्या पाठीमागे जो पडदा आहे त्या पडद्यावर खराबी येते, त्याला आपण एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन असं म्हणतो. तर हे येण्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की आपण अँटीऑक्सिडंट, अशी त्याची थेअरी आहे की अँटीऑक्सिडंट म्हणजे हिरव्या पालेभाज्या किंवा ज्या अँटीऑक्सिडंट आपल्याला मिळायला पाहिजे ते आपण मिळत नाही आणि मिळत नसल्यामुळे हे वृद्धपणी अशा प्रकारचे आजार होतात. म्हणून आपला रेटिना सांभाळणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि आपण रेटिना सांभाळला तर कधी कधी काय असतं की मोठे जाड भिंगाचे चष्मे असतील तर आपला रेटिना खराब होतो. मधुमेह हा एक फार मोठा असा आजार आहे. आज भारत देशामध्ये आपलं माहिती आहे की 63 मिलियन लोकांना मधुमेह झाला आहे आणि या मधुमेहामध्ये जवळपास 2 ते 3% लोक मधुमेहामुळे अंध होत आहेत. त्याचं कारण असं आहे की हा मधुमेह जेव्हा होतो तर तो मधुमेहाची साखर आपण बरोबर नियंत्रित करत नसल्यामुळे मधुमेह खूप मोठ्या प्रमाणात अंधत्व आणत आहे. भारत देशाला आता मधुमेहाची राजधानी म्हणत आहोत. तर हा मागच्या पडद्यावर आजार करून अंधत्व आणणारा आजार आहे. त्यामुळे सगळ्या डोळ्याचीच पूर्णपणे काळजी घेणं हे तितकंच महत्वाचं आहे. हे विविध पैलू जे तुम्ही आता ओझरते उल्लेख केले त्या सगळ्याकडे वळूया. पुढचा फोन घेते. नमस्कार, प्रमोद यांचा फोन आहे, बोला. हॅलो, नमस्कार डॉक्टर साहेबांना. आपल्याला नमस्कार प्रमोद, बोला. हा, माझं वय 58 आहे. तर मी डोळे तपासले तर मला डॉक्टर सांगितलं की दोन्ही डोळ्याचं मोतीबिंदूचं ऑपरेशन करावं लागेल. तर माझे असे 2 प्रश्न आहे की आता म्हणजे जे लेन्स टाकायचे ते इंडियन टाकावे का फॉरेन टाकावे, म्हणजे कोणते जास्त चांगले असतात याविषयी गोंधळ होतो. तर ते सांगायचं वयाच्या मानाने किंवा काय असेल. आणि दुसरीकडून जे आपण जे लेन्स टाकतात ऑपरेशनच्या वेळेला नवीन पण, तर ते काय रिप्लेस करता येतात का, ते लाईफ लॉंग तसंच राहतात डोळ्यामध्ये, म्हणजे असं एक का काही ठरवलं तर परत ते काढ देतात. त्या 2 गोष्टी. आपले 2 प्रश्न आहेत, फॉरेनचे किंवा इंडियन. आपले 2 प्रश्न आहेत. तर एक प्रश्न आहे की डोळ्यामध्ये मोतीबिंदू झाल्यानंतर त्यामध्ये लेन्स कुठला टाकायचा. दोन्हीही लेन्स म्हणजे भारतीय बनावटीचे किंवा परदेशी बनावटीचे लेन्स दोन्हीही चांगले असतात. भारतीय बनावटीचे असल्यामुळे त्यांना कर लागत नाहीत म्हणून ते स्वस्त असतात. परदेशी बनावटीचे लेन्स महाग असतात. त्यामुळे आपण कधी कधी महाग असल्यामुळे चांगले आहेत असं धरतो, पण दोन्ही लेन्स तितकेच निकोप असतात. मग हा लेन्स बदलता येतो का. हा जो लेन्स आहे याच्यावर जो आतापर्यंत जो त्याच्यावर अभ्यास झाला आहे तर डोळ्यामध्ये टाकल्यानंतर हा लेन्स आपल्या शरीराच्या मध्ये जवळपास 150 वर्ष काम करतो आणि आपलं आयुष्य 100 वर्षापर्यंत असतं. त्यामुळे हा लेन्स बदलावा लागत नाही. त्यामुळे आपल्या मनातून हे काढून टाका की हा लेन्स खराब झाला तर बदलायची गरज पडते का. बिलकुल पडत नाही. फक्त एकच आहे की लेन्स डोळ्यात टाकत असताना त्याचा जो नंबर आहे डोळ्याचा तर त्याची तपासणी करून डोळ्यामध्ये योग्य प्रकारचा योग्य पॉवरचा लेन्स बसवला पाहिजे. तो जर बसवला गेला नाही तरच तो लेन्स काढावा लागतो, अन्यथा हे लेन्स काढण्याची गरज नाही. आता आणखी लेन्स आलेत की ज्यामध्ये जवळचं आणि दूरचं दिसतं, त्याला आपण मल्टीफोकल लेन्सेस म्हणतो. तर हे लेन्स टाकल्याने आपण 20 वर्षाला जसं आपलं दिसत होतं की जिथं जवळचा आणि दूरचा नंबर नव्हता तशी चांगली दृष्टी येते. पण यावर आणखी एक अशी गोष्ट आहे की असे लेन्स टाकल्याने रात्रीचं ड्रायव्हिंग करता येत नाही आणि आपण जे पुढचे लाईट दिसतो त्या लाईटला बाजूला त्याचं एक सर्कल दिसतं आणि त्यामुळे आपण ड्राईव्ह करू शकत नाही. पण त्यामध्येही आता सुधारणा होत जाईल. पण अशा प्रकारचे खूप असे लेन्सेस निघाले आहेत. पण आणखी की जवळचं दूरचं दिसणारा फक्त मल्टीफोकल निघालाय. अकोमोडेटिव्ह लेन्स जसा आपल्या डोळ्यामध्ये नैसर्गिक लेन्स आहे हा मात्र आपण आणखी यशस्वी झालो नाही आहात. मस्त. पण वेगवेगळे त्याची सुधारणा ऐकून मात्र निश्चितच सकारात्मक वाटलेलं आहे. भारत वावळे, हो सर, भारत वावळे यांचा फोन आहे. नमस्कार मॅडम. हा, बोला. डॉक्टर तात्यासाहेब लहाने यांनी जवळजवळ 1000च्या वर यशस्वी शस्त्रक्रिया केल्या, त्याबद्दल 1 खूप लाख अभिनंदन. मॅडम, माझा प्रश्न असा आहे की डोळे हे दान केल्यानंतर, डोळे दान मिळाल्यानंतर हे जे अंध व्यक्ती असतात त्यांना दृष्टी देण्यासाठी याची प्रक्रिया कशा प्रकारे पुरी होते, म्हणजे त्या अंध व्यक्तींना दृष्टी दिसू लागते. धन्यवाद. जर अंधत त्यांनी असं विचारलं आहे तर ते मला असं वाटतं की जेव्हा आपण डोळे देतो तर डोळे कोण देऊ शकतं. 1 वर्षापासून ते 100 वर्षापर्यंतच्या कुठल्याही माणसाला डोळे देता येतात. पण ज्यांना कॅन्सर झाला आहे, ज्यांना HIV बाधित आहेत किंवा ज्यांना कावीळ झाला आहे किंवा ज्यांना मृत्यूचे कारण माहीत नाही असे रुग्ण सोडले तर बाकी सर्वांना डोळे देता येतात.
मधुमेहाच्या लोकांनाही डोळे देता येतात, ज्यांच्या डोळ्याची शस्त्रक्रिया झाली त्यांनाही देता येतात. हे बुबुळ मृत्यूनंतरच घेता येतं, मृत्यूपूर्वी जिवंतपणे घेण्याचा कायदा नाही आहे. यामध्ये डोळे प्लेस करावेच लागतात असं नाही. डोळे प्लेस केले नसले तरीही नातेवाईकांनी मृत्यूनंतर सांगितल्यास ते डोळे देता येतात. अच्छा. दुसरी गोष्ट अशी आहे की डोळे मृत्यूनंतर 6 तासापर्यंत काढून घेता येतात. हे डोळे काढत असताना पूर्ण डोळा काढला जात नाही, तिथे खड्डा पडत नाही आणि तिथं रक्तस्राव होत नाही, चेहरा विद्रूप होत नाही. आणि आय बँकेत फोन केल्यानंतर नेत्रपडीला जर आपण फोन केला की 1919 नंबर आहे किंवा जे हॉस्पिटलचा 2375-0102 नंबर आहे, तर या फोन केल्यानंतर 1 तासात ते 2 तासात जवळचे डॉक्टर येतात, डोळा काढून घेऊन जातात आणि हा डोळा काढल्यानंतर तिथं जो आहे तर हा डोळ्याचं वर्गीकरण केलं जातं. आणि वर्गीकरण केल्यानंतर जे रुग्ण तिथं प्रत्यक्ष यादीवर आहेत त्यांना बोलावून घेऊन त्यांची शस्त्रक्रिया केली जाते. फक्त प्रत्यक्ष यादीवरचे रुग्ण जेव्हा बोलावले जातात की ही डोळ्याची जी प्रतवारी पाहिली जाते. प्रतवारी बघणं म्हणजे डोळ्यामध्ये पेशी किती आहेत. जर पेशी 3000 असल्या तरच मग आपलं हे करणं शक्य होतं. तर मला असं वाटतं की प्रतवारी करून एक डोळा हे 2 माणसाला बसवणं शक्य आहे, पण एक डोळा एका माणसाला निश्चितच दृष्टी देऊ शकतो आणि ह्या डोळ्याचे नक्की फायदे होतात. तर मला असं वाटतं की सर्वांनी पुढे येऊन नेत्रदान केलं पाहिजे. निश्चितच हा महत्त्वाचा संदेश आहे. सर, फोनचा ओघ प्रचंड आहे. मध्य प्रदेशमधून एक फोन आहे, तो घेते. नमस्कार, बोला. नमस्कार. नमस्कार. मी राजाराम चंद्रात्रे बोलतोय इंदोर मधून, मध्य बोला. प्रदेश, नमस्कार. इंदोर. बोला. माझं वय आहे 69 इयर्स ओके. आणि मला काचबिंदू झालेला आहे जो 15 वर्षापासून. हो. बरं. दृष्टी आणि किती आहे? आता मोतीबिंदूची पण सुरुवात झालेली आहे. हो आणि डावा डोळा टोटली माझा अंध झालेला आहे. हो. उजव्या डोळ्याची फक्त साईडची दृष्टी नाहीये, समोरची दृष्टी दिसू शकते फक्त. हो. तर याच्यावर काही आपल्याला करता येईल का? जे हॉस्पिटलला आलो आणि दाखवलं तुम्हाला तर. आपला जो प्रश्न आहे त्यामध्ये आपण असं विचारलंय की काच बिंदू झाला आहे. मी आता सांगताना सांगितले की 14% अंधत्व या काच बिंदूमुळे येतं आणि मोतीबिंदू आणि काच बिंदू या दोन्ही मधला फरक समजत नाही. मोतीबिंदू जेव्हा होतो तर तेव्हा पूर्ववत दृष्टीत येते. मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्यानंतर पुन्हा दिसायला लागतं, दृष्टी येते. पण काच बिंदू एक अशी गोष्ट आहे की त्यामध्ये दृष्टी गेलेली दृष्टी जी आहे ती परत येत नाही. अच्छा. आणि म्हणून ज्यांना 40 वर्षे वय होतं त्या सर्वांनी काच बिंदूसाठी डोळ्याची तपासणी करून घेतली पाहिजे आणि प्रत्येक वर्षी तपासून घेतलं पाहिजे. कारण एकदा डोळ्याच्या पाठीमागच्या पेशी खराब झाल्या, त्याच्यामधली जी ऑप्टिक नर्व आहे ती खराब झाली तर ही दृष्टी परत येत नाही. तर त्यांचा एक डोळा गेला आहे. त्याचं कारण असं आहे की या आजारामध्ये डोळ्याला त्रास होत नाही, त्याला दुखत नाही डोळा किंवा त्याला कुठलाही त्रास होत नसल्यामुळे लक्षात येत नाही. हे ओळखायचं कसं? तर जेव्हा आपण प्रकाशामधनं घरामध्ये येतो आणि घरामध्ये आपलं जेव्हा आपल्या वस्तू ठेवलेल्या आहेत त्या लवकर दिसत नाहीत, तेव्हा असं समजून घ्यायचं आपलं वय 40 आहे, समजून घ्यायचं की आपला काचबिंदू झाला असावा. दुसरी गोष्ट अशी आहे की आपले जे चष्मे आहेत हे चष्मे सारखे 6-6 महिन्याने बदलावे लागत असतील तर समजून घ्यायचं की काचबिंदू झाला आहे. आणि काचबिंदूवर उपाय जे आहे की दृष्टी गेली, त्यांनी सांगितलं की फक्त मधलं दिसतं. त्याला आपण म्हणतो की मधलं फक्त ट्युब्युलर, फक्त आपण जसं एखाद्या नळीतनं बघतो तितकी त्यांची दृष्टी राहिलेली आहे. आणि आता मोतीबिंदू झाला आहे, त्यामुळे मोतीबिंदू काढल्याने तुम्हाला थोडं दिसेल, पण ही दृष्टी जी आता शिल्लक राहिली आहे ती खूप कमी आहे. आणि त्यामुळे उपायाने फक्त एकच असतं की याच्यामध्ये अंधत्व लांबवता येतं. अच्छा. काचबिंदूचं अंधत्व थांबवता येत नाही. यावर आणखी खूप असे आज संशोधन चालू झाले आहेत, पण त्यामध्ये शस्त्रक्रिया असो किंवा काही असो, आता त्यामध्ये जीन याचाही शोध लागला आहे की काचबिंदू असेल तर आपण जीन बदलू शकतो, पण त्यावर यश आपलं आज मिळालं नाही आहे. आणि म्हणून आपली शस्त्रक्रिया जे रुग्णात आम्ही नक्की करू, पण आपला जो एक डोळा शिल्लक आहे त्याची जी नजर शिल्लक आहे, समजा ती 20% असेल तर 20% असेल तर तुम्हाला 4 वर्षापर्यंत दिसेल, 10% असेल तर तुम्हाला 2 वर्षापर्यंत दिसेल. तर अशा प्रकारची दृष्टी असते. आणि म्हणून काच बिंदूवर जसा रक्तदाब असतो आपल्या शरीराचा तसा तो डोळ्याचा रक्तदाब असतो. त्यासाठी डोळ्यामध्ये औषधं टाकणे, त्याच्यावर शस्त्रक्रिया करणे आणि वजन डोळ्याचं नियंत्रित करणे हे खूप गरजेचं असतं. आणि ज्यांच्या घरी काचबिंदूचं हेरिडिटरी आहे, अनुवांशिक, अशा लोकांनी त्याची तपासणी करून घ्यायला पाहिजे. कारण काचबिंदू एक असा आजार आहे की तो अंधत्व आणतोच. आणि म्हणून लवकर तो जर निदान झाला तर मात्र ही दृष्टी खूप दिवस टिकवता येते. कारण 40व्या वर्षी निदान झालं आणि त्यावर उपचार सुरू केले तर आपण हा डोळा जन्मभर दृष्टी देऊ शकतो. पण आपण त्रास होत नसल्यामुळे तो उशिरा त्याचं निदान होतं आणि म्हणून त्यावर आपण फार उपाय करू शकत नाही.
सर, जेव्हा मोतीबिंदू जो आहे तो वृद्धत्वाकडे झुकल्यावरती होतो असं हे एक समज आहे. काच बिंदूचंही 40 नंतर केव्हाही होऊ शकतो, पण मुळात जे आहे ते होऊच नये म्हणून काही उपाययोजना करता येऊ शकते का? काचबिंदू जो आहे आपण जे म्हणतो तो होऊ नये याच्यासाठी अशी काही उपाययोजना नाही आहे. पण असं निश्चित आहे की काचबिंदू हा बरेचसे औषधं आपण आज स्टेरॉइड खातो, तर स्टेरॉइडमुळे काचबिंदू होऊ शकतो. बरं. किंवा खूप अशा आपण गोळ्या खातो, तर हे अंगदुखीच्या गोळ्या खातो किंवा बरेचसे आपण आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, ॲलोपॅथिक या सगळ्याच प्रकारच्या आपण गोळ्या खातो की ज्यामुळे काचबिंदू होतो. पण आजार नसेल तर फार दिवस गोळ्या आपण खाऊ नये असं वाटतं की ज्याच्यामुळे हा होणार नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की अनुवंशिक असतो हा काचबिंदू, अच्छा. आणि अनुवंशिक असेल तर त्यावर ताबडतोब उपाय केले पाहिजे. मग त्याला प्रिव्हेन्शन नाही आहे. आपण जसं मोतीबिंदू म्हटला तर मोतीबिंदू हे वृद्धपणी होतो असं नाही, आता लहानपणी किंवा मधल्या वयामध्ये पण मोतीबिंदू होत आहे. तुम्ही जन्मतः मोतीबिंदूचा सुद्धा आता उल्लेख हो. केला होता. आता जन्मतः मोतीबिंदू होत आहे आणि जन्मतः मोतीबिंदू होण्याच्या पाठीमागचे पण कारण अशीच आहेत की मुलांच्या मध्ये माल न्यूट्रिशन थोडं वाढत आहे. त्याचबरोबर माल न्यूट्रिशनच्या बरोबरच आपण प्रोटीन म्हणतो ते त्यांना कमी मिळत आहेत किंवा व्हिटॅमिन डी हे कमी मिळत आहे आणि त्यामुळे हे मोतीबिंदू होत आहे लहान मुलांच्या मध्ये. मोठ्या माणसांच्या मध्ये जे मोतीबिंदू आता मी बघत आहे तर हे मोतीबिंदू आहार आपण जर पाहिलं तर आपण आज जंक फूडकडे वळलो आहोत आणि त्यामुळे जे प्रोटीन मिळायला पाहिजे ते मिळत नाहीत आणि त्यामुळे ह्या आहारामुळे मोतीबिंदू होत आहे. बरेचशा ठिकाणी आपण सहनशीलता आपली कमी झाली आहे आणि त्यामुळे आपण कुठली ना कुठली एक गोळी घेणे म्हणजे शिक्षित माणसाचं लक्षण समजतो. तसं करणं म्हणजे आपल्या शरीराचे जे काही नैसर्गिक गोष्टी आहेत त्यांना हे करणं असं आहे, दावा देणं. आणि मग त्यामुळे मी पाहतोय की कमी वयामध्ये आज मोतीबिंदू होत आहेत. तर हे मोतीबिंदू आपण अशा प्रकारचे जर आणखी दुसरी गोष्ट आहे की मार लागणे. मी आताच सांगितले आता क्रिकेट आपण बघतोय की आमच्याकडे जवळपास वर्षामध्ये 100 ते 150 असे मुलं येतात की ज्यांना मार लागून मोतीबिंदू होतो. तर मी असं आता आणखी त्याचं एक वर्गीकरणच केलं आहे की क्रिकेट मोतीबिंदू म्हणजे त्याच्यामुळे होणारा मोतीबिंदू, कारण डोळ्याला जाऊन तो लागतो. तर अशा प्रकारचा मार लागून होणारा अंधत्व आहे. तर या गोष्टी आपण निश्चितच मला असं वाटतंय की त्या आपण त्याच्यापासून जपणूक करू शकतो आणि डोळ्याला मोतीबिंदू आपण थांबवू शकतो. पण वयामानाप्रमाणे होणारा जो मोतीबिंदू आहे हा थांबवणं शक्य नाही, कारण जसे केस पांढरे होतात तसा आपल्या डोळ्यातला मोतीबिंदू पांढरा होतो, त्याला स्क्लेरोसिस म्हणतो. आणि तो आपलं वय जर वाढत असेल तर मोतीबिंदू होणार आहे आणि त्यावर चांगला उपाय, फक्त काचबिंदूवर मात्र उपाय आहेत, पण दृष्टी असताना, दृष्टी गेल्यानंतर काचबिंदूवर काही उपाय नाही. तेव्हा दृष्टी असताना तुम्ही म्हणता तसं एकच उपाय, सात्विक आहार आणि सरळ दिनचर्या. पुढचा फोन आहे कोल्हापूरचा. नमस्कार. हॅलो, बोला. नमस्कार. हा, डोळ्याला लागला आहे, डोळा चेंज केलेला आहे आणि डोळा चेंज केल्यानंतर फक्त पांढरट दिसतंय लाईट लावल्याला किंवा सूर्याकडे बघितले की. त्याच्यावरती लेन्स घालून वगैरे काय दिसता येईल काय? आपलं म्हणणं असं आहे की आपला जो डोळा आहे बुबुळ बदलला आहे मार लागल्यानंतर जेव्हा आपण बुबुळ बदलतो, बुबुळ पांढरं मार लागल्यास नक्कीच होतं, पण त्याच वेळेस रेटिनावर मागच्या पडद्यावरही मार लागलेला असतो आणि मागच्या पडद्यावर मार लागल्यामुळे पाठीमागचा जो आपला रेटिना असतो त्याच्यात पित्तबिंदू नावाचा एक बिंदू असतो ज्यामुळे आपला दिसतं. तर मार लागल्यानंतर ह्या पित्तबिंदूची सूज येते आणि सूज आल्यानंतर हा पित्तबिंदूचा तिथे सूज आल्याने त्या जखमेचा वन पडतो, व्रण म्हणतो आपण त्याला. आणि जखमेचा व्रण जेव्हा पडतो तेव्हा आपला रेटिना, त्या भागातला रेटिना काम करत नाही. तर तुम्हाला जे काही दिसत आहे तर मधला भाग तुमचा काम करत नाही आणि बाजूच्या भागाने ते दिसत आहे. त्यामुळे यावर लेन्स लावणे किंवा याच्यामध्ये आत लेन्स लावणे किंवा बाहेर चष्मा लावणे यांनी दिसणार नाही, कारण आपलं मूळतः आपला रेटिना काम करत नाही. पण एवढं निश्चित आहे की डोळा बदलल्यानंतर आपला जो चेहरा आहे तो चांगला दिसू शकतो आणि म्हणून मार लागूच नये यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे. पण मला असं वाटतं की यावर उपाय नाहीत. सर, मगाशी जेव्हा आपण लहान मुलांच्या आरोग्याविषयी बोलत होतो, एकतर खेळामध्ये त्यांना मार लागू शकतो हा जो मुद्दा आहे तो सहज घडणार आहे, पण एक कालपरत्वे आपल्यापाशी पोचलेलं संकट आहे ते म्हणजे सतत सुरू असलेली स्क्रीन, लॅपटॉप, मोबाईल, टीव्ही, कुठल्याही ऍप्लिकेशन, कशाचीही जी अपरिहार्य स्क्रीन आपल्यासमोर सतत उभी असते, त्या स्क्रीनचे काही दुष्परिणाम आहेत का? मला असं वाटतं की हा प्रश्न सर्वच सखींनी ऐकायला पाहिजे, सर्वच माझ्या बहिणींनी ऐकायला पाहिजे की यामध्ये आपला जो मोबाईल आहे हा मोबाईल यामधून
लाईट येते, प्रकाश येतो, प्रकाश, आणि आपण हा मोबाईल 30 सेंटीमीटर जवळ धरतो. 30 सेंटीमीटर जवळ धरल्यामुळे हा मोबाईलमधनं जो प्रकाश आहे आपल्या डोळ्यात जातो. डोळ्यात गेल्यानंतर आपल्या डोळ्यात बाहुली, म्हणजे प्युपिल म्हणतो, ही बाहुली आकुंचन प्रसरण पावत असते. आकुंचन प्रसरण, आणि आकुंचन प्रसरण पावत असताना जेव्हा लाईट त्याच्यावर पडते तेव्हा ते आकुंचन पावून बसते. आकुंचन पावून बसल्यानंतर ते लेकरू सारखं तिकडे पाहत असतं, आणि त्यामुळे त्या आकुंचन पावलेल्या बाहुलीचं स्पाझम होतो. अच्छा. ती थकते, कारण आपण आपला हात असा धरायचं ठरवलं, आपण मूठ बांधून किती वेळ ठेवू शकतो, एका विशिष्ट टाइम नंतर थकतो. तशी ती थकते, आणि थकल्यामुळे ती बाहुली मोठी होते. तशी झाल्यानंतर त्याला चष्मा लागतो, आणि जर चष्मा लागला तर हा चष्मा वाढत जातो. आणि म्हणून आपण आज पाहतो आहे की मूल रडल्यानंतर आईचं पहिलं काम आहे की त्याला व्हिडिओ लावून देणे, आणि ते मूलही त्याच्यावर नाचतं, आणि मग आईचं काम सुरू होतं. तर आम्ही एक सर्वे केला होता, त्यामध्ये 1508 शाळा आम्ही तपासल्या होत्या. तर त्यात 91,000 मुलांना चष्मा लागला. त्यापैकी 71,000 मुलांना चष्मा हे मोबाईल वापरल्यामुळे, फक्त मोबाईलने लागला असं मला म्हणता येणार नाही, पण त्याच्यामध्ये मोबाईल वापरल्याचा इतिहास होता, म्हणजे हिस्ट्री होती त्याची. तर मला असं वाटतं की लहान मुलांना पहिले 6 वर्षे मोबाईल देणं याच्या एवढं घातक काही नाही आहे. पहिले 6 वर्षे मोबाईल किंवा टॅब लहान मुलांना देऊ नये. ते लहान मुलाची खेळणी नाही आहे. त्याच्यामुळे आणखी गोष्ट अशी झाली आहे की डोळ्याचे रंग, जे आपण वेगवेगळे रंग बघतो खेळण्याचे, ते रंग लेकरांनी बघायचे बंद केले आहेत. त्यामुळे त्यांची जी वाढ आहे दूरच्या दृष्टीची ती कमी झाली आहे, कारण ते फक्त जवळ बघतात, दूर पाहत नाहीत. आणि म्हणून त्यांना दूर बघता यावं म्हणून खेळणी द्या. त्यांना कुठलाही मोबाईल देऊ नका, टॅब देऊ नका, आणि द्यायचा असेल तर 6 वर्षानंतर ते 12 वर्षापर्यंत 1 तास द्या, आणि 12 वर्षानंतर मात्र दृष्टी चांगली असते, त्यांना खेळू द्या. पण पहिली 6 वर्षे कुठल्याही प्रकारचा मोबाईल लहान मुलांना देणं म्हणजे लहान मुलांना चष्मा लावणं, आणि हळूहळू त्यांना अंधत्व आणणं. आणखी एक गोष्ट होते ते म्हणजे आपले डोळे कोरडे पडतात, आणि लहान मुलांना जर कोरडे पडले तर मोठेपणी त्याच्यावर आजार होऊ शकतात. आणि म्हणून मला असं वाटतं न देणं याच्या इतका चांगला उपाय नाही. आधीच पुढचा फोन आहे. नमस्कार, बोला. नमस्कार मॅडम, नमस्कार. मी मुलुंडून बोलते, मंजुळा इंगळे. बोला. माझा प्रश्न असा आहे की माझं वय आहे 63. तर माझ्या डोळ्यासमोर छोटे छोटे ब्लॅक डॉट येतात, म्हणजे दिसतं चांगलं मला, पण ते कशामुळे येतात आणि त्याच्यावर इलाज काय? हो, धन्यवाद. आपल्या 63 वर्ष वय असल्यामुळे आपल्या डोळ्यामध्ये जो रेटिना मी आता सांगत होतो, तर रेटिनाच्या पुढे एक द्रव पदार्थ असतो. त्या द्रव पदार्थाचं नाव आहे व्हिट्रियस. आपल्या डोळ्याला जो आकार आहे हा आकार ह्या व्हिट्रियसमुळे दिलेला असतो. तर हा जो व्हिट्रियस असतो हा मधासारखा घट्ट असतो. जसं 60 वर्ष आपलं वय होईल तर हा मधासारखा जो घट्ट आहे तो वितळत जातो, आणि वितळल्यानंतर तो 2-3 ठिकाणी त्याच्या मुळा बसलेल्या असतात. त्या मुळा तुटेपर्यंत तो आपल्या समोर अशा प्रकारचे ब्लॅक स्पॉट आणतो. त्याला वीज रिफ्लेक्स असं म्हणतो आपण. तर हे एकदा सुरू झाल्यानंतर जवळपास 6 महिने ते 1 वर्ष राहतं, आणि 6 महिने ते 1 वर्षानंतर हे निघून जातं. यावर उपाय करण्याची गरज नाही. पण समजा आपला उपाय करायचाच असेल तर आपण एखादी व्हिटॅमिनची गोळी खाल्ली, तर अँटीऑक्सिडंट गोळी खाल्ली, तर ते तुम्हाला नक्कीच फायद्याचे होईल. तर मला असं वाटतं की त्यासाठी घाबरून जाऊ नका. फक्त एकच आहे की अशा प्रकारचा रिफ्लेक्स दिसतो तर डोळ्याला काचबिंदू आहे का नाही याची एकदा खात्री करून घ्या, कारण अशा प्रकारचा रिफ्लेक्स काचबिंदूमध्ये दिसत असतो. समजा तो नसेल तर फक्त आपल्या डोळ्याच्या पाठीमागचं पाणी पातळ झालं आहे, आणि ते वयामानाप्रमाणे झालं आहे. संपूर्ण पाणी पातळ झाल्यानंतर अशा प्रकारचे काळे ठिपके दिसत नाहीत. सर, फोनचा ओघ मोठा आहेच नेहमीप्रमाणे. नमस्कार, बोला. हॅलो. हा, नमस्कार. बोला. नमस्कार मॅडम, माझं नाव विलास गुन्हारे आहे, नांदेडहून बोला. बोलतोय, विलासजी. मॅडम, सकाळी उठल्याच्या नंतर डोळे लाल होतात आणि थोडे सुजल्यासारखे वाटतात, याचं कारण काय असू शकतं? डोळे सकाळी लाल होणं याचं कारण असं आहे की एकतर पहिली गोष्ट अशी आहे की आपला अलर्जी आहे, आणि आपण जिथं राहता त्या भागातल्या हवेचा विचार केला पाहिजे. आणि जे सकाळी डोळे लाल होतात ते थोड्या वेळाने कमी होतात, पण पुन्हा स्नान जेव्हा करतात तेव्हा पुन्हा ते जास्तीचे लाल होतात. तर यासाठी मी तुम्हाला निश्चित सांगेल की रात्री झोपत असताना आपण डोळे चांगले स्वच्छ पाण्याने धुवावे आणि धुवून झोपावं. त्याच्यानंतर ते लाल होणार नाहीत. डोळ्याला सूज येते, सूज मात्र डोळ्यामुळे येत नाही. तर आपण थायरॉइड आहे का ते तपासून घ्या, कारण डोळ्याचा आणि सुजेचा काही संबंध नाही आहे. किंवा इतर आपला काही रक्ताचा काही आजार आहे का
तर आपलं रक्त तपासून घ्या, आपलं थायरॉइड तपासून घ्या, ज्याच्यामुळं किंवा रक्तदाब आहे का तपासा, त्यामुळे आपली सूज कळेल. पण आपलं जे लालपणा आहे, आपण रात्री डोळे धुतले तर सकाळी लालपणा येणार नाही. सर, जेव्हा डोळ्यांची काळजी किंवा आता हे डोळे लाल होत आहेत, मोतीबिंदू झाल्यानंतर किंवा कोणतंही लेन्सचं ऑपरेशन जेव्हा पार पडतं त्यानंतर बऱ्याच जणांना प्रश्न असतो की किती काळ आम्ही ही काळजी घ्यायची, किंवा काही लोक जे आहेत ते कायमच नाही ऑपरेशन झालं या नावाखाली सतत डोळे आणि चेहरा हा भाग जो आहे तो जपत असतात. ही नेमकी काळजी कशा पद्धतीने घ्यायला हवी शिस्तबद्ध वैज्ञानिक दृष्ट्या, आणि किती काळ घ्यायला हवी? जेव्हा मोतीबिंदूंचं ऑपरेशन होतं तर अशा वेळेस आपण जी काळजी घेतो तर ही काळजी 5 आठवडे घ्यायची असते. 5 आठवडे काय घ्यायची? कारण 5 आठवड्यामध्ये संपूर्ण जखम भरते. 5 आठवड्यानंतर डोळ्याची तशी नेहमी काळजी घ्यायची आहे, पण 5 आठवड्यानंतर डोळ्यावर पाणी न जाऊ देणे, डोळ्यावर पाणी न मारणे, किंवा डोळ्यात आता ऑपरेशन झाले 2-2 वर्षे डोळ्याला सांभाळणे हे चुकीचं आहे. फक्त 5 आठवडे आपण आपला डोळा सांभाळायचा आहे, आणि 5 आठवड्यामध्ये डोळ्यामध्ये जे औषध डॉक्टरने सांगितले हळूहळू 8 वेळा, 6 वेळा, 4 वेळा, 3 वेळा, 2 वेळा करत यायचं आहे, आणि त्यानंतर हे औषधं बंद करायचे. चष्मा पण फक्त 5 आठवडे लावायचा आहे. डोक्यावरून पाणी पण 5 आठवडेच घ्यायचं नाही आहे. 5 आठवड्यानंतर आपल्या डोक्यावरून पाणी घेता येईल. ते पाणी डोळ्यात गेलं तरी चालेल, साबण डोळ्यात गेलं तरी चालेल, म्हणून 5च आठवडे तो सांभाळायचा आहे, त्याच्यावर सांभाळायचा नाही. आणि मोतीबिंदूची शस्त्रक्रिया मात्र 5 आठवडे सांभाळावीच लागते. या निमित्ताने अजून एक विचारते की डोळ्यांवर पाणी मारणं, डोळ्यांची काळजी घेताना बऱ्याचदा आज ताणतणावामुळे डोळ्याभोवती काळी वर्तुळं असतात. मग ब्युटी थेरपिस्ट आपल्याला सांगतात की बटाट्याचा रस लावा, काकडीचा रस लावा, त्या फोडी ठेवा. या सगळ्या गोष्टी कितपत योग्य आहेत? आपण डोळ्यावर पाणी मारणं, मला असं वाटतं की मला नेहमी विचारलं जातं की डोळे चांगले कसे ठेवायचे. दिवसाभरामध्ये आपल्या डोळ्यात घाण जाते, ते निघून जावी म्हणून घरी गेल्यानंतर एकदा डोळे धुवावे. रात्री जसं आताच प्रश्न विचारलाय, रात्री झोपल्यानंतर आपल्या डोळ्यात सिक्रेशन्स होतात, सगळे पाणी येतं, आणि म्हणून सकाळी एकदा डोळे स्वच्छ धुवावे. असं केल्याने आपल्या त्या दिवसातली घाण निघून जाते, आणि असं करणं बरोबर योग्य आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की मग डोळ्यावर आपण वर्तुळे येतात, किंवा आपलं जे सांगितलं जातं की डोळ्यावर, मग मी बऱ्याच वेळेस सांगतो किंवा तुम्ही थंड पाण्याने धुवा. मला बऱ्याच आज्या फोन करतात की थंड पाणी म्हणजे कुठं, म्हणजे त्याचं तापमान किती ठेवायचं. असं निश्चित नाही, त्याचं तापमान ठेवण्याचा काही संबंध नाही. बर्फाने डोळे धुवायचा का? अजिबात नाही. जे साधं नळाचं पाणी आहे आपल्या शरीराच्या तापमाना एवढं पेक्षा थोडं कमी असे तापमान वापरलं पाहिजे. बर्फ वगैरे वापरायची गरज नाही. बऱ्याच जणी मला पुन्हा विचारतात की डोळ्यामध्ये पाणी सपसप मारायचं का हळूहळू मारायचं? कुठल्याही प्रकारे मारलं तरी चालतं. सपसप, कारण डोळा नाजूक असतो, त्यामुळे जोरात पाणी मारायचं असेल तर डोळा बंद करून मारा. डोळा उघडं करून जोरात पाणी मारणं योग्य नाही. त्यानंतर हळूहळू मात्र डोळा निश्चित धुवावा. दुसरी गोष्ट अशी आहे की डोळ्याला आरोग्य करत असताना बाजूचे जे काळे सर्कल येतात, हे सर्कल त्वचेचे असतात, डोळ्याचे नाही. आणि मग हे काळे सर्कल जावे तर स्त्रियांच्या मध्ये, आणि आता ब्युटीमध्ये सांगतो, मी काही त्यांच्या विरोधात नाही, पण जी काकडी आहे किंवा बटाटा आहे तर हे निर्जंतुक नसतात, आणि त्यामुळे याच्यावर समजा तुम्ही ठेवलं तर तुम्ही, मला असं वाटते, डोळ्यावर ठेवू नका, ते त्या कातडीवर ठेवा. माझ्याकडे आता आज पेशंट आहे सोलापूरचा, ज्यांनी बटाटे चिरले, बटाटे चिरून डोळ्यावर ठेवले आणि डोळ्यावर बर्फ ठेवला, आणि त्या आई दोन्ही डोळ्याने अंध आहेत, कारण त्याच्यातनं फंगस आत गेलं, आणि ते फंगस हे बटाट्यातलं फंगस आहे की त्या बटाट्यातल्या फंगसवर जे उपाय आपण करतो ते शेतकऱ्याचं ते उपाय करतो, आपल्या मनुष्य ह्याच्यामध्ये ते उपाय नाही आहेत. आणि म्हणून आम्ही त्यांचा डोळा वाचवू नाही शकलो. दोन्ही डोळे आम्ही त्यांचे बदलले, पण त्या अंधच आहेत. त्यांना आजच मी सुट्टी दिली आहे. मला असं वाटतं की अशा प्रकारचे आघाडी उपाय डोळ्यावर केले जाऊ नये की ज्यामुळे आपण अंधत्व बढवून घेतो. तर हे फंगसचा आपण निश्चित विचार करा. आणि आपले सर्कल कमी करायचे असतील तर डोळा उघडा आणि खालच्या भागामध्ये किंवा वरच्या भागामध्ये जिथून डोळ्यात त्याचं पाणी जाणार नाही याची दक्षता घेऊनच करावं. आणि ते सुद्धा सल्ला आणि मार्गदर्शनाखालीच व्हायला हवं. मनाने इथे वाचलंय, हे ऐकलंय असं नको, नाही का? त्यांचं मी सोलापूरच्या तसंच झालंय की त्यांच्या बहीण आल्या आणि त्या बहिणीने सांगितलं की असं केल्याने डोळ्याला चांगलं, कारण फक्त एका गोष्टीसाठी केलं की डोळा गरम झाला आणि थंड पडावा म्हणून त्यांनी ते बटाटा ठेवला आणि अंधत्व आलं. मला असं वाटतं की अशा प्रकारचे उपाय ऐकून करू नये. तर याच्यात कोणीतरी एक्सपर्ट बघावा, त्यांच्याकडे जावा आणि त्याच्याकडे उपाय करावा. आपण स्वतःहून, डोळा एक असा नाजूक भाग आहे की यामध्ये गेलेली दृष्टी परत येतच नाही, आणि म्हणून आपण अशा प्रकारचे उपाय त्यावर करून स्वतःहून अंधत्व वळवून घेऊ नये. कोणतेही प्रयोग इथं निषिद्धच आहेत, पूर्ण फुली मोठी.
कारण तो हा नाजूक डोळा आहे. आपण प्रयोग करणं, मला सांगा ना, प्रयोग करणं किती घातक आहे. हो ना. आता त्या आईना अंधत्व आलं आहे, आपण तुम्ही मी काही करू शकत नाही आणि त्यांना कायमचं अंधत्व आलं आणि त्यावर उपाय पण नाही आहे. असं होणं योग्य गोष्ट नाही. खरंय. पुढचा फोन आहे शोभा यांचा. नमस्कार शोभा, बोला. हा हॅलो. हा बोला शोभा. हा नमस्कार डॉक्टर. नमस्कार. हा माझं 50च्या पुढे वय आहे. हो. माझ्या दोन्ही डोळ्यामध्ये मोतीबिंदू आहे असं डॉक्टरांनी, चष्म्याच्या डॉक्टरांनी सांगितलंय. हो. आणि काय होतं ते पिकलेला नाही म्हणतात. हो. आणि पण मला कधी कधी काय होतं डोळ्याच्या पुढे दोन्ही साईडला अशी चकचकीत वर्तुळ दिसतात. हो. हा तर डॉक्टरांनी सांगितलं एवढ्याच करता नाही येणार, मोतीबिंदू आहे तरी तो पिकला पाहिजे. हो. तर आणि चष्म्याशिवाय तर अजिबात दिसत नाही, अक्षर एरवी दिसतं मला. तर आपलं म्हणणं काय आहे, ते ऑपरेशन करून घ्यावं का? आपण जे म्हटलं आहे की आपल्या डोळ्यामध्ये मोतीबिंदू असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. डॉक्टरांनी असं सांगितलं आहे की तो पिकला नाही. पण आपण जे सांगताय की आपल्याला चष्म्याशिवाय दिसत नाही एक, त्यानंतर डोळ्याच्या समोर वर्तुळे येत आहेत. वर्तुळे येणं म्हणजे डोळ्यामध्ये मोतीबिंदू आहे. आणि मोतीबिंदू तसंच जर ते वर्तुळ रंगीत असतील तर काचबिंदू पण असू शकतो. तर आपण तपासून घ्या. दुसरं असं आहे की मोतीबिंदू पिकायचा जो होता सल्ला हा 1995 पूर्वी होता. तेव्हा मात्र पिकल्यास आपण काढायचो, कारण तेव्हा डोळ्यात लेन्स बसवत नव्हतो. पण आता आपल्या डोळ्यात लेन्स बसवता येतो, त्यामुळे कच्चा मोतीबिंदू काढणं जास्त योग्य आहे, कारण तो काढल्यानंतर त्यात आपला लेन्स बसवता येतो. त्यामुळे तुम्ही आता हा तुमचा मोतीबिंदू ऑपरेशन करून घ्या, ज्यांच्यामुळे तुमचा जो हा हँडिकॅप निर्माण झाला आहे, वाचता येत नाही, वर्तुळ दिसतात, हे निघून जाईल आणि तुम्हाला चांगली दृष्टी प्राप्त होईल. त्यामुळे आता लेन्स बसवण्याची शस्त्रक्रिया होते, त्याला फेकोइमल्सिफिकेशन असं म्हणतात. आपण ते करून घ्यावं, ज्यामुळे आपला डोळा चांगला होईल. सर, आजचा आकडा 1,45,000 आहे. सगळ्यांसाठी तुम्ही महत्वाचे आहात आणि सगळ्यांसाठी तुम्ही देवतुल्य असे व्यक्तिमत्व आहात. तुम्हाला ही प्रेरणा, ऊर्जा कुठून मिळते, कुठून येते? मला ही जी प्रेरणा आहे, ऊर्जा आहे, तर ही ऊर्जा माझं जेव्हा दुसरं ऑपरेशन झालं, माझं आईने मला, अंजनाबाई माझी आई आहे, तिचं आता 82 वर्ष वय आहे आणि मला 21 वर्षापूर्वी माझ्या आईने किडनी दिली. आणि किडनी दिल्यानंतर मला जेव्हा तिला विचारलं की तुझे आम्ही मोठं ऑपरेशन करून किडनी काढून घेत आहोत, माझी आई म्हणली एक का काढून घेता, दोन्ही काढून घ्या आणि माझं लिकूड वाचवा. त्या दिवशी मला असं वाटलं की मी आता जे काही माझा मृत्यू झाला आहे, दुसरा जन्म आहे, तर यावेळेस आपण माझ्या आईला असं वाटलं पाहिजे की मी चांगलं काम करतोय. ही एक ऊर्जा, ही महत्त्वाची ऊर्जा. दुसरी ऊर्जा अशी आहे की रोज सकाळी ऑपरेशन आम्ही करतो आणि रोज सकाळी शस्त्रक्रिया केलेले रुग्ण आम्हाला भेटतात आणि आले तेव्हा अंध असतात, सकाळी त्यांना दिसायला लागतं, तर त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हसू आहे हे रोज दिसतं. आणि मग काय होतं की रोज त्याचं इन्स्पिरेशन मिळतं की आजीला दिसलं, बाबांना दिसलं. आणि रोज आमचे जे पेशंट आहेत ते आम्हाला हार देतात, शाल देतात, फोटो काढतात आणि त्यामुळे असं वाटतं की आपण ह्या लोकांचं काम करत राहिलं पाहिजे ज्यांना गरज आहे. आणि ही जी ऊर्जा आहे, तर मला असं वाटतं की या सगळ्यांच्या आशीर्वादातूनच ही ऊर्जा आहे की रोज न थकता हे आम्ही शस्त्रक्रिया वर्षभर करत राहतो आणि रुग्णही तेवढाच प्रतिसाद देतात आणि त्यामुळे मला असं वाटतं मी हे करू शकतो. सर, त्यांच्या चेहऱ्यावर जे हास्य असतं त्यातलं समाधान आम्ही तुमच्या पूर्ण व्यक्तिमत्वामध्ये मगाचपासून अनुभवतोय. ती सकारात्मकता तुमच्या पूर्ण देहबोलीमध्ये आलेली आहे. सर, जेव्हा आपण वेगवेगळे डोळ्यांची काळजी असं म्हणतो, आज दैनंदिन जगण्यामध्ये खूप ताणतणाव आहे, अपरिहार्यता आहे, पण सगळं आयुष्य जे आहे ते एका कुठल्या ना कुठल्या उद्दिष्टाने भरलेलं असं चाललेलं असतं. तरी सुद्धा बेसिक ही काळजी घ्यायलाच हवी असं काही आपण सांगू शकतो का? हो, आपलं कसं आहे की आपण डोळ्याची बेसिक काळजी काय घेतली पाहिजे हे मी निश्चित सांगू शकतो. पहिली गोष्ट अशी आहे की आपला डोळा चांगला राहावा. म्हणजे चांगला राहावा म्हणजे कसा, की या डोळ्याला जंतू संसर्ग होऊ नये म्हणून आपले जे हात आहेत, हे हातामध्ये जंतू असतात. आपल्या डोळ्याला हात न लावू नये, याच्या एवढं चांगलं प्रिव्हेन्शन काही नाही. आपल्या डोळ्याला हात लावू नका आणि जेव्हा लावायचे तेव्हा आपले हात धुवा आणि हात धुवून लावा. त्यामुळे ऑफिसमध्ये गेलात तर हात धुवून बसा, घरी आलात तर हात धुवून बसा. हात स्वच्छ धुतल्याने मला असं वाटतं की डोळ्याचे 50% आजार होत नाही. दुसरं मी तुम्हाला आताच सांगितलं की सकाळ संध्याकाळ डोळे धुवा. तिसरी गोष्ट अशी आहे की आपण आपला डोळा जो आहे हा हात असताना आपण जे फोटो काढतो रेटिना, तिथून तो मेंदूत जातो आणि आपल्या डोक्यामध्ये ते दिसतं, तिथपर्यंत जाण्यासाठी अजीवनसत्व लागतं.
आणि हे अजीवनसत्व जर आपण मुबलक प्रमाणात घेतलं तर आपल्या डोळ्याचं आरोग्य चांगलं राहतं. अजीवनसत्व आपल्याला मिळतं गाजर, पपई, शेवग्याची शेंग, बीट या सगळ्या ह्याच्यात मिळतं. आता मी जेव्हा तुम्हाला सांगत आहे असं, तर घरी गेल्यानंतर तुम्ही जेव्हा किंवा आता घरीच बसलाय तर आपल्या नातवाला गाजराचा रस, गाजराचा शिरा, गाजराचा उपमा हे सगळं खाऊ घालून त्याला मोठं गाजरासारखं फुगवणार. असं करायला नाही पाहिजे. तर गाजर म्हणजे कसं, गाजर आठवड्यातनं एकदा. अच्छा. त्याच्यानंतर पपईची एक फोड, सर्व्हिस पपई त्यांच्या माथी मारू नका. पपईची एक फोड आठवड्यातनं एकदा. शेवग्याची शेंग चावून आठवड्यातनं एकदा, किंवा बीट आठवड्यातनं एकदा. असं खाऊ घातल्याने लहान बाळ, मोठा माणूस किंवा वृद्ध माणूस या सर्वांचे डोळे आपण म्हणतो तेजाळलेले पाहिजे. तेज हे आत पाहिजे, बाहेर नाही. तर त्यांचे ते डोळे अजीवनसत्व मिळाल्याने तेजाळतात. दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्या डोळ्यांना काही होऊ नये म्हणून शिकलेली माणसं डोळ्यात औषध टाकतात. औषध टाकल्याने काय होतं की आपल्या डोळ्यामध्ये पाणी येत असतं, त्याला लॅक्रिमल फ्लुइड असं टिअर फिल्म म्हणतो, टिअर म्हणतो आपण. तर यामध्ये डोळ्याचं अन्न असतं. तर हे आपण जेव्हा त्यामध्ये औषध टाकतो, गुलाबाचं पाणी टाकायचे लोकांना खूप सवय आहे, किंवा आयकूल, आयडूल असे औषधं टाकतो. तर हे जे नैसर्गिक पाणी येत असतं त्या पाण्यामध्ये हे दुसरं पाणी गेल्यामुळे डोळ्याचं अन्न आपण त्याच्यात पाणी कालवतो, आणि तसं केल्याने आपले डोळे निस्तेज होतात, आपले डोळे कोरडे पडतात. आणि म्हणून आजार नसताना डोळ्यामध्ये कुठलंही गुलाब पाणी टाकणं किंवा कुठल्याही प्रकारची गोष्ट टाकणं हे चुकीचं आहे. फक्त स्वच्छ पाण्याने डोळे धुणे, डोळ्यासाठी आहार घेणे. आणखी एक गोष्ट अशी आहे की प्रथिने आणि अँटीऑक्सिडंट आपण म्हणतो. अँटीऑक्सिडंट का घ्यावे? हिरव्या भाज्या, हिरवी मिरची, तर ज्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट आहेत, गोळ्याच खाव्या असा नियम नाही. हिरव्या भाज्या कशा घ्याव्या? त्या न शिजवता, म्हणजे जास्त शिजवून घेऊ नये, त्या कमी शिजवून घ्याव्या, आपण म्हणतो उकळून घ्याव्या, त्यातलं पाणी टाकून द्यावं. आणि हिरव्या भाज्या आठवड्यातनं 2दा खाल्ल्या तर जे वृद्धपणी आजार होणार आहेत किंवा त्यात अंधत्व येणार आहे हे नक्की येत नाही, कारण त्याच्यावर संशोधन झालं आहे. आणि म्हणून अशा गोष्टी आपण खाल्ल्या. आता नेहमी सांगत असतो की जंक फूड कमी खा. ते खाल्ल्याने फक्त तिथेच नाही तर हृदयाचेही आजार होतात, आणि आपण त्या फूडकडे वळलं नाही पाहिजे. तर आपण या गोष्टी आपण खाल्ल्या. बाकी जंक फूड वगैरे आठवड्यात एकदा खा, पण बाकीच्या वेळेस मला असं वाटते की 13 वेळा हे असं आपण अन्न, साजूक चांगलं अन्न खाल्लं तर आपलं शरीर आणि डोळा चांगला राहतो. पुढचा फोन घेते. तुमची टॅगलाईन नेहमीची एकदा प्रेक्षकांना ऐकवा ना सर, आहाराबाबतली. माझी एक अशी आहाराबद्दलची टॅगलाईन आहे की आज आपल्याकडे हृदयाचे जे रोगी आहेत हे 42% त्यांचा मृत्यू होतो लोकांचा. का होतो? कारण आपण त्यामध्ये जे खातो, तर मी नेहमी सांगतो की जे तळलेले पदार्थ आहेत, चिकन फ्राय, मटन फ्राय, हे सगळं फ्राय, तर त्याचं सगळ्यांचे मिळून एकत्र केलं मी, की त्याचं नाव दिलं मी पिझ्झा बर्गर. फक्त पिझ्झा बर्गर नाही, तळलेले पदार्थ. पिझ्झा बर्गर याचा अर्थ तळलेले पदार्थ. खा पिझ्झा बर्गर आणि आजाराने व्हा जर्जर, तर तुम्हाला सगळे आजार होतात. तर मग काय केलं पाहिजे? खा भाकरी आणि भाजी आणि जगा होईतो आजोबा आणि आजी. जर तुम्हाला जास्त जगायचं असेल तर आपली भाकरी भाजी याच्यापेक्षा मोठा आपली संस्कृती, भारतीय संस्कृतीने आपलं वय वाढतं, आपलं शरीर चांगलं राहतं. मूलमंत्र मिळालेला आहे. पुढचा फोन घेते. नमस्कार, बोला. प्रतिभा. हॅलो, बोला ताई. हा, नमस्कार, बोला. प्रतिभा ताई, बोला. हा, बोला बोला. माझ्या ना डोळ्यांना सतत असं चिटचिट येत राहतं आणि दिसत नाही. मग ते मला साफ करावे लागतात, आणि ते साफ करताना मग डोळा ड्राय होतं, मग डोळे दुखतात, डोकं पण दुखतं. मग त्याच्यासाठी काय करायचं? तुम्ही जे सांगितलं आहे तर ते मला असं वाटतं की स्त्रियांच्या मध्ये जेव्हा मेनोपॉज येते, आपली पाळी बंद होते, ती झाल्यानंतर कधी कधी डोळे ड्राय होतात, त्याला म्हणतो कोरडे डोळे पडणे. आणि ते सारखं सारखी घाण येते. याचा अर्थ असा आहे की तुमच्या डोळ्याला कोरडे डोळे होण्याचा आजार झाला आहे. तर हे पुसल्यानंतर पुन्हा कोरडेच राहतात. याच्यासाठी आता आर्टिफिशियल टिअर्स मिळतात बाजारामध्ये, कुठलेही घ्या, म्हणजे जस्ट टिअर्स आहे, रिफ्रेश टिअर्स आहे, तर टिअर्स, आर्टिफिशियल टिअर्स म्हणा. आणि हे आर्टिफिशियल टिअर्स आपण घेतले आणि डोळ्यामध्ये 6 वेळा टाका दिवसातनं, प्रत्येक 3-3 तासांनी, आणि डोळे पुसू नका. तर 2-3 असं आठवड्या टाकल्यानंतर तुम्हाला चांगलं वाटेल आणि तुमचे डोळे चांगले राहतील. तर हा जो आजार आहे हा डोळे कोरडे पडण्याचा आजार आहे, आणि मला असं वाटतं की हा स्त्रियांच्या मध्ये थोडा मोठ्या प्रमाणामध्ये आहे, आणि या आजारावर आर्टिफिशियल टिअर्स एवढा चांगला उपाय नाही. वेळ कमी आहे, पण दैनंदिन काळजीमध्ये एक महत्त्वाचा भाग येतो. चष्मे आणि लेन्सेस वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या दोन्हीची आणि पर्यायाने डोळ्याची काळजी. यामध्ये जे चष्मे वापरतात त्यांनी प्रत्येक वर्षी चष्मा बदलून घेतला पाहिजे. जवळचा असेल तर 3 वर्षांनी, दूरचा असेल तर प्रत्येक वर्षांनी.
जे कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरायचे त्यांना मात्र मला कॉशन्स द्यायचे आहेत. कॉन्टॅक्ट लेन्स वापरल्यानंतर हे कॉन्टॅक्ट लेन्स आपल्या बुबुळावर बसतो. बुबुळावर बसल्यामुळे आपण हाच कॉन्टॅक्ट लेन्स घेऊन झोपी जातो आणि झोपी गेल्यानंतर आपला जो बुबुळ आहे त्याला ऑक्सिजन मिळत नाही. मी एक मेडिकल स्टुडंट, पुण्याच्या मेडिकल स्टुडंट माझ्याकडे आत्ताच थोड्या दिवसापूर्वी ॲडमिट झाल्या होत्या. त्यांच्या दोन्ही डोळ्यामध्ये ते कॉन्टॅक्ट लेन्स घालून झोपल्या आणि डोळे दोन्हीही पांढरे झाले. एक अतिशय शिकलेला अमेरिकन मुलगा, त्याचे वडील घेऊन आले होते, तो दोन्ही डोळ्यांनी अंध झाला होता, कॉन्टॅक्ट लेन्स घालून 2 दिवस झोपला. तर कॉन्टॅक्ट लेन्स एक अशी गोष्ट आहे की निश्चितच वापरा, कारण आज कॉस्मेटिकचं जग आहे, पण ते वापरत असताना 6 ते 7 तासाच्या वर वापरू नका. आणि ते वापरले तर तसं त्याच्या डिस्पोजेबल वापरले तर फेकून द्या, ते वापरू नका. त्याचं सोल्युशन, त्याचा हात, या सगळ्या काळज्या घेणार असेल तर कॉन्टॅक्ट लेन्स वाचा. आज काय झाले आपल्याकडे की आपल्या केसापासनं ते खालच्या चप्पलपर्यंत आणि डोळ्याच्या रंगापर्यंत सगळंच आपण एक करतो. करायला काही हरकत नाही, कॉस्मेटिक कॉन्टॅक्ट लेन्स नक्की घाला, पण ते तुमचं काम संपलं काढून टाका. तेच कॉस्मेटिक कॉन्टॅक्ट लेन्सेस पुढे चालून डोळा पांढरा करतात आणि पांढरा केला तर जन्मभरचा तो पांढरा होतो. म्हणून कॉन्टॅक्ट लेन्स वापरण्यासाठी मात्र काळजी घ्या. वेळ कमी आहे, पण इतका महत्त्वाच्या विषयावर तुम्ही वेळात वेळ काढून आलात. आज तुमचे ऑपरेशन चालू आहेत, बरेच कार्यक्रम आज तुमच्या आजच्या निमित्ताने आहेत, तरी आमच्यासाठी वेळ दिलात, मोलाचं मार्गदर्शन केलं, तुमचे मनपूर्वक मी आभार मानते. पण त्याचबरोबर जाता जाता नेत्रदानाचं महत्त्व पुन्हा एकदा विशद करणारे हे दूरध्वनी क्रमांक तुम्ही चटकन टिपून घ्या. नेत्रदानासाठी संपर्क दूरध्वनी क्रमांक आहेत 1919 1919 आणि त्याचबरोबर मुंबईमध्ये सर जे रुग्णालयामधला दूरध्वनी क्रमांक आहे 022. हा STD कोड तुम्हाला माहिती आहेच, त्याबरोबरीने 23750102. तेव्हा या दूरध्वनी क्रमांकावर नेत्रदानासाठी अवश्य संपर्क साधा. धन्यवाद सर, पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार.